पांढऱ्या सोन्याच्या शेती दरम्यान अन्नदात्याला येतंय अंधत्व। भारतीय कापूस पट्ट्यातील न दिसणारी महाभयानक शोकांतिका। कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची अंधत्वाकडे वाटचाल। आरोग्य यंत्रणेचा ब्लाइंड स्पॉट। कीटकनाशकांमुळे होणारे अंधत्व अद्याप अदृश्यच। भारताच्या कापूस पट्ट्यात एक अशी शोकांतिका उलगडत आहे जी वादळांसारख्या अचानकपणे नाही तर हळूहळू न दिसता न ऐकू येता पसरते। देशातील विदर्भ, यवतमाळ, वर्धा, तेलंगणा, गुजरात, पंजाब या सर्व कापूस उत्पादन क्षेत्रात असंख्य शेतकरी दृष्टी गमावतायत। ही दृष्टीहानी दुष्काळामुळे किंवा बोंडअळीमुळे नाही तर त्यांच्या श्वासात मिसळलेल्या रसायनांच्या अदृश्य विषामुळे। भारत हा जगातील सर्वाधिक रासायनिक कीटकनाशके वापरणाऱ्या देशांपैकी एक देश आहे आणि त्याचा थेट फटका सर्वाधिक बसतो तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना। गावागावातील रुग्णालयात नेत्रतज्ञ सांगतात कॉर्नियाची झीज, डोळ्यांची जळजळ, अकाली मोतीबिंदू आणि काही शेतकऱ्यात तर थेट ऑप्टिक नर्वची हानी। यामागे एकच धागा सतत सापडतो, दीर्घकाळ चाललेला कीटकनाशकांचा संपर्क। हे रसायन शेतकऱ्यांच्या डोळ्यात, श्वासात आणि रक्तात शिरतंय आणि हळूहळू त्यांची दृष्टी हिरावून घेत आहे। यवतमाळातील एका 50शीतील शेतकऱ्याची पहाटेच्या धुक्यात केली जाणारी फवारणी ही कथा हजारो शेतकऱ्यांचीच। चेहऱ्यावर फक्त गमछा, हातात फवारणीचे पंप आणि वाऱ्यासोबत परत उडून येणारे सूक्ष्म विषारी थेंब, हे सर्व त्यांच्या आयुष्याचाच भाग। मास्क, गॉगल, ग्लोव्ज यांसारखी सुरक्षा साधने गावात मिळतही नाहीत आणि मिळाली तर ती महाग, दिवसभरातील उत्पन्नापेक्षा किमती जास्त। परिणामी शेतकरी फवारणी करताना फक्त नशिबावर विसंबून असतो। ऑर्गेनोफॉस्फेट, निओनिकोटिनॉइड, सिंथेटिक पायरिथ्रॉइड या रसायनांचे दुष्परिणाम संशोधनात स्पष्ट नमूद आहेत। हीच रसायने कीटक मारतात पण त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांची दृष्टी देखील मारू लागतात। पंजाबातील बठिंडा येथील दवाखान्यात 35 वर्षांच्या तरुणांमध्येही अकाली मोतीबिंदू दिसू लागलाय। तेलंगणातील डॉक्टर सांगतात की हळूहळू कमी होणारी दृष्टी शेतकरी वयानुसार होत असल्याचा गैरसमज करून घेतो, पण हे वयाचे नाही, हे व्यवसायाचे दुष्परिणाम आहे। कापूस पिकाला रसायनांचे व्यसनच लागलंय। बोंडअळी, मावा, पांढरी माशी प्रत्येक आक्रमण फवारणी वाढवते। एखाद्या हंगामात 20 ते 30 वेळा फवारणी ही सामान्यच गोष्ट। कीटक प्रतिकारक होतात, रसायने अधिक तीव्र बनतात, फवारणी वाढते आणि आरोग्य अधिक ढासळते। या रासायनिक स्पायरलमध्ये अडकलेला शेतकरी स्वतःची दृष्टी हरवतोय। अंधत्वामुळे फक्त दृष्टीच जात नाही तर स्वावलंबनही जाते। दृष्टी गेल्यानंतर शेतकरी फवारणी, नांगरणी किंवा पिकातील रोग निदान करू शकत नाही। कुटुंबाच्या आर्थिक चक्रात तडा जातो। काही कुटुंबांना उपचारासाठी जमीन विकावी लागते, काहींना मुलांना शिक्षण सोडून शेतीत उतरावे लागतंय। या सर्वातून मानसिक खच, नैराश्य आणि कधी कधी आत्महत्यांपर्यंत प्रवास पोहोचतोय। कापूस पट्टे आधीच संकटांनी ग्रासलेले, त्यात अंधत्वाची भर म्हणजे एक शांतपणे विस्तारत असलेली सामाजिक दुर्घटना। या समस्येचे अधिक भयावह रूप म्हणजे या अंधत्वाची कुठेही नोंदच नाही। भारतात कीटकनाशक संबंधित अंधत्वाची राष्ट्रीय नोंदणीच अस्तित्वात नाही। रुग्णालयात मोतीबिंदू किंवा दृष्टीहानी नोंदवतात, पण त्याचं खरं कारण रसायनांचा संपर्क नोंदवत नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर असलेले धोके अदृश्यच राहतात। ही अदृश्यता म्हणजे दुर्लक्षाचे सर्वात मोठे कारण। उपाय सरळ आहे पण दुर्लक्षामुळे ते धूसर झाले आहे। सुरक्षा उपकरणांचे अनुदान, कृषी विभागाचे व्यापक जनजागरण, कापूस फवारणी करणाऱ्या कामगारांना औद्योगिक कामगारांचा दर्जा आणि कीटकनाशक संबंधित आजारांचे नोंदणीकृत निदान ही पावले तातडीची आहेत। कीटक नियंत्रण पद्धती जसे की जैविक कीटकनाशके, समग्र कीड व्यवस्थापन, फेरोमोन ट्रॅप्स आणि हवामान समर्थ शेती पद्धती या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आता अनिवार्य आहे। कपाशीची शेती पाहण्यासाठी, रोग ओळखण्यासाठी, कापूस तोडण्यासाठी, बाजारात भाव ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची दृष्टी हेच त्यांचे सर्वात मोठे भांडवल। ते भांडवलच हळूहळू कोसळत असेल तर पीक येण्याआधीच शेती कोसळते। शेतकऱ्यांच्या डोळ्यांवर येत असलेला हा अंधार केवळ वैयक्तिक समस्या नाही तर तो आपल्या कृषी व्यवस्थेतील खोलवरच्या त्रुटींचा आरसा आहे। पिकांना वाचवण्यासाठी वापरले जाणारे रसायनच जर अन्नदाता शेतकऱ्यांच्या दृष्टीवर घाला घालत असेल तर विकासाच्या आपल्या सर्व दाव्यांना धक्का बसतो। आकडे नाहीत, नोंदी नाहीत, त्यामुळे या अंधत्वाचा आवाजही दाबला जातोय।
पण जमिनीवर घडणाऱ्या या संकटाचा प्रकाश सरकार, धोरणकर्ते आणि समाजाने एकत्र येऊन पाहायलाच हवा. कारण शेती जगली तर देश जगेल आणि त्या शेतीला दिशा दाखवणारे डोळे जर अंधारले तर भविष्यातील पीकच नाही तर पिढ्याही धोक्यात येतील. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.